कोल्हापूर जिल्ह्यासह धरण क्षेत्रात कालपासून पावसाने उघडीप दिल्यानं पंचगंगेचं पाणी आहे पात्रात गेलेलं आहे। आपण सध्या आहोत पंचगंगा घाटावर आणि आपण पाहू शकता की गेल्या आठवड्याभरापासून कोल्हापूर जिल्ह्यात आणि धरण पांडू क्षेत्रात मुसळधार पाऊस पडला होता। त्यामुळेच पंचगंगेचं पाणी हे पात्राबाहेर गेलं होतं। तब्बल जिल्ह्यातील जे आहे ते 57 बंधारे पाण्याखाली गेले होते आणि पंचगंगेची पाणी आहे ती राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी तब्बल 33 फुटावर गेली होती। पंचगंगेची इशारा पातळी आहे ती 39 फुटावर आहे आणि धोका पातळी आहे 43 फुटावर आहे। त्यामुळे संभाव्य पूरस्थितीची परिस्थिती जी निर्माण होती का अशी शंका देखील उपस्थित होत होती। मात्र कालपासून आणि आज सकाळपासून पावसाने उघडीप दिल्यानं पंचगंगेचं पाणी आता पात्रात गेलेलं आपल्याला बघायला मिळत आहे। त्यामुळे एकंदर पाहता आता पंचगंगेची पाणी पातळी आहे ती 33 फुटावरून 31 फुटावर आलेलं दिसून येत आहे। त्यामुळे नागरिकांना देखील आता दिलासा मिळालेला आहे, कारण जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे संभाव्य पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते याची देखील शक्यता वर्तवली जात होती। आणि आता पावसाने कायमची उघडीप दिल्यानं पंचगंगेचं पाणी आता पात्रात गेलेलं आहे। पाणी पातळी देखील संत गतीने कायमची कमी होताना दिसत आहे। त्याचबरोबर बंधारे देखील आता 57 बंधारे होऊन आता 39 बंधारे आता पाण्याखाली गेलेले आपल्याला दिसत आहे। त्यामुळे एकंदर आज जिल्ह्याला येलो अलर्ट जारी केलेला आहे। त्यामुळे नागरिकांना देखील दिलासा मिळालेला आहे। श्रीकांत पाटील, नवराष्ट्र, कोल्हापूर।